कोणाचं काहीच चालत नाही बुवा. मग तेथे नचले काही, सत्ता काम करीत नाही. अब्जा दिशाची संपत्ती काम करीत नाही. सत्ता संपदा राजीन थाळीचे विनोदानी असं सांगितलं जातं की बघा तुम्ही, विलासराव देशमुखांना चेन्नईच्या हॉस्पिटल मध्ये ठेवलं. चेन्नई भारतातलं अद्ययावत हॉस्पिटल, एक नंबर चेन्नई. अमेरिकन फॉरेनर डॉक्टर उषा पायथ्याला उपचार करण्याकरता, म्हणजे डॉक्टर सुद्धा कुठले, अमेरिकेचे फॉरेनर डॉक्टर, अमेरिकन डॉक्टर. ते काय आपले इंडियातले महाराष्ट्रातले BHMS आणि DHM, अमेरिकन फॉरेनर डॉक्टर. हॉस्पिटलचं रोज किती बिल होऊ द्या, कुटुंब पैसा भरायला सक्षम आहे. कुटुंबाला पैसा म्हणजे किती लाख बिल रोज निघू द्या, लाख म्हणण्यापेक्षा कोटीत बिल निघू द्या 12 तासाचं, तरी कुटुंबाला पैसे बिल भरण्याची अडचण नाही. कारण का, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले. इथं आमदारच्या नोटा मोजता येत नाही, मुख्यमंत्र्याच्या कधी मोजायचा हा प्रश्न आहे. पैशाचा तोटा नाही. अरे चेन्नई सारखा अद्ययावत हॉस्पिटल आहे, अमेरिकन फॉरेनर डॉक्टर आहे, करोडो रुपये भरण्याकरता कुटुंब सक्षम आहे. आणि शेवटचा एक मुद्दा आहे काय, लातूर शहरातले हजारो तरुण 30, 35, 40 वर्ष वयातले विलासराव देशमुखाला आपल्या किडन्या देण्याकरता तिथं उभे रडतात. ते साहेबांना आमची किडनी द्या, पण साहेबांना वाचवा. मग 1000 तरुण किडनी देण्याकरता तयार आहे. करोडो रुपये भरायला कुटुंब सक्षम आहे. अमेरिकन फॉरेनर डॉक्टर आहे. चेन्नई सारखं अद्ययावत हॉस्पिटल आहे. एवढं सगळं असून विलासरावला थांबता आलं का? मग तेथे नचले. बरोबर, काळाचं गणित इतकं पक्क आहे ना महाराज. गणिताच्या बाबतीत काळ इतका पक्का आहे का तो अजिबात चुकत नाही. एखाद्याला जर समजा एखाद्याला 2000 श्वास, आता काय चिंतन असे, आपण आपलं आयुष्य दिवसांवर मोजतो, महिन्यांवर मोजतो, वर्षांवर मोजतो, पण आपल्याला जे आयुष्य दिलं ते वर्षावर दिलेलंच नाही. 60 वर्षाचा झाला आणि 65 वर्षाचा संबंधच नाही. मग आपल्याला आयुष्य श्वासावर दिलेलं आहे. आयुष्याची गणना काळ श्वासावर करतो, मिनिटावर, घंट्यावर, महिन्यावर, वर्षावर करीत नाही. मग तो श्वासावर करतो. नाही का, एखाद्याला 2000 श्वास दिले तर 1999व्या श्वासाला त्याला मरू देत नाही. 2000 श्वास दिले ना तर 1999व्या श्वासाला त्याला मरू देत नाही. मात्र 2001वा श्वास त्याला घेऊनही देत नाही. इतकं परफेक्ट. अशा जोड्यात अशा भारी लावतो ना तो. बरोबर माणूस तिथं. त्या मुंबईमध्ये एक नवरा बायकोचं कुटुंब होतं. नवरा नुसता आळशी, यार आळशी, खायचा आणि झोपायचा, खायचा आणि झोपायचा. बायको लोकांच्या घरी दोन्ही भांडे करायची, मोलमजुरी करायची, 2 पोरं 2 पोरी, नवरा आळशी आणि प्रपंच चालवायची. कधी कधी वाईट वाटायची. शेजारच्या बायकांचे नवरे कामधाम करतात, 2 रुपये कमवतात, हौसमौस करतात, बायकांना फिरायला नेतात, साड्या चोळ्या करतात, खाणं पिणं करतात, आणि हिचा नवरा खाल्ला का झोपला, खाल्ला का झोपला. तिला वैताग यायची. कधी कधी नवऱ्यावर चिडायची, आणि चिडली बायको चिडली का हा तिला एकच दम द्यायचा तो जेव्हा आहे, तू जर मला काही म्हटली मी आत्महत्या करीन, मला जर बोलली मी आत्महत्या करीन, आणि मी आत्महत्या करीन असा दम दिला का ती बायको बिचारी ढिगली पडून जायची. कारण तिला असं वाटायचं नका काम धाम करीना पण घराला पांघरून आहे ना, कपाळावर तर बरा दिसतो ना. टिकलीच्या रूपाने आता पांढरं कपाळ घेऊन फिरण्यापेक्षा त्याच्यामुळे असं करता करता 23-24 वर्ष झाली. पोरं जवान झाली, पोरं करते झाली, पोरं कमवायला लागले, तिला आधार आला. आणि एक दिवस सकाळी सकाळी ती त्याला म्हटली, हे तुमचं वागणं मला पटत नाही, असंच आयुष्य घाल. तो सकाळी सकाळी टेन्शन घेऊ नको, नाही तर आत्महत्या करीन. तिच्याही सहनशक्तीची मर्यादा संपलीच होती. शेवटी तिला सहनच होत नव्हती. म्हणजे बाय मरायचं ना मर म्हटली, पहिल्या गाडीने मर, मी येऊ का ढकलून द्यायला, मरायचंय ना आणि मर. आणि आता 24 वर्ष बायको पहिल्यांदीच मर म्हटली, याला माघार घेता येईना.
24 वर्ष दम देत आला, त्याला माघार घेता येईल. शेवटी महाराज कपडे घातले, उड्डाण पुलावर गेला. 4 मजली उड्डाण पूल, तिथून उडी मारली. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड स्पीडली खाली येत होता. डोकं रोडवर आपटणार, मेंदू बाहेर पडणार, पहिल्या गाडीनी मरणार. स्पीडनी खाली येत होत आणि आलाच शेवटच्या मजल्याच्या उड्डाण पुलाच्या खाली आलाच तो रोडच्या जवळ. तर तेवढ्यात एक बिहारचा भैया मेथीच्या भाजीचा डालक डोक्यावर घेऊन भाजी विकायला मंडईत चालला होता. तो त्या पुला खालून पुढे यायचा टाइम, याची उडी पाडायचा टाइम. हा पडला व त्याच्या मेथीच्या भाजीच्या डालक्यात पडला आणि भाजीवर पडल्यामुळं आल्हाद पडला, फुलात राहिला. त्याला खरचटलं सुद्धा नाही, त्याला काहीच झालं नाही, त्याला काहीच झालं नाही, त्याला नाही झालं काही, पण भैया गेला ना. भैया कारण एक मिनिट विचार करा, अनपेक्षित या काय की 80 किलोचा बोजा अंगावर पडला, काय खाऊन भैया जिवंत राहील सांगा ना. मला काय बोलायचं ऐका, ऐका. जीव द्यायला गेला कोण? महाराष्ट्रातला. ऐका बर का, जीव द्यायला गेला कोण? महाराष्ट्रातला. आयुष्य संपलं होतं कोणाचं? बिहारी भैयाचं. जीव द्यायला गेला महाराष्ट्रातला, आयुष्य संपलं कोणाचं? बिहारी भैयाचं. पुलाखाली कशी दोघांची गाठ घातली बघा, याला काळ म्हणतात बुवा. जोपर्यंत आयुष्याचं माप भरत नाही, जिने तो जीवन. म्हणजे मला काय बोलायचंय, काळाच्या पुढे कोणाचं चालत नाही बुवा, कोणी काही असो. पण लोक म्हटले महाराज तुमचं मरण संपलं हे जे तुम्ही सांगता, आमच्या बुद्धीला ते पटत नाही, कारण आमचा अनुभव असा आहे, आम्हाला असं अनुभवात आहे. आणि तरी पण तुम्ही म्हणता माझं मरण संपलं, मरणाच्या हातून मी सुटलो, आमच्या बुद्धीला ते बोलणं पटत नाही. पण संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून विश्वास ठेवतो. पटत नाही आम्हाला तुमचं मरण संपलं असं बुवा, पण विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणून विश्वास ठेवतो. आता एक सांगा, तुमचं जर मरण संपलं तर कशामुळे संपलं? काय केलं तुम्ही? मरण संपण्याकरता तुम्ही नेमकं काय केलं? मरणाचा संबंध संपला तुमचा तर कशाने संपला? काय केलं? महाराज म्हणतात काय नाही. हे बघा, या विचाराच्या निश्चयाने माझा मरणाचा संबंध संपला. मरणा हाती सुटली काया, पण कशाने सुटली? तर विचारे या निश्चय, विचाराने. विचाराचा निश्चय झाला आणि विचाराच्या निश्चयाने माझी काया मरणाच्या हातून सुटली. विठाला पहिली गोष्ट निश्चय. कशामुळे सुटलो मी? मरणाच्या तडाख्यातून कशामुळे सुटलो? निश्चय. निश्चयाने. आणि एक मिनिट ऐका, व्यवहार असो परमार्थ असो, फळ फक्त निश्चयाला आहे. व्यवहारात सुद्धा निश्चय करा तुम्हाला फळ आहे, परमार्थात निश्चय करा तरच फळ आहे. ज्याच्याकडे निश्चय नाही त्याला फळाची प्राप्ती नाही.
पाहिजे. निश्चयाचे बळ. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, आईशा निश्चयाचा मेरू झाला. निश्चय पाहिजे. आणि एक मिनिट ऐका, कमीत कमी परमार्थ करणाऱ्या पारमार्थिक भाविकांनी तरी अंतःकरणामध्ये जागा निश्चयाला द्यावी, संशयाला थारा देऊ नये. परमार्थ करणाऱ्यांनी तरी संशयाला थारा देऊच नये. मग जागा फक्त निश्चया. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरी. निश्चय फळ निश्चयाला. तुकोबारे म्हणतात निश्चय झाला, निश्चय झाला, दृढ निश्चय झाला. आणि त्या निश्चयाचा परिणाम मरणाचा आणि आमचा संबंध संपला. मरणा हाती सुटली काया. कशामुळं? निश्चय. पण पुन्हा एक प्रश्न आहे आता, महाराज निश्चय आणि मरण संपलं तर निश्चय कशाचा केला? काय निश्चय? हा निश्चयाचं स्वरूप काय? तर तुकोबारे म्हणतात या विचाराचा निश्चय आहे. हा विचार मिळाला, भगवंताकडून मिळाला, त्याच्या कृपेने मिळाला. आणि त्या विचाराचा अंतःकरणाने म्हणजे बुद्धीने निश्चय केला. आणि त्या विचाराच्या निश्चयाने काया मरणा हाती सुटली. मग विचार कोणता आहे हा? जगामध्ये वेदांत असं सांगतो, म्हणजे तत्वज्ञान असं सांगतं, विचार फक्त 3च गोष्टीचा चालतो. वेदांताने असं म्हटलंय, सदा विचार तस्मात जीव जग परात्मना. 3च पदार्थांचा विचार ही विथे चालतो, जीव, जग आणि देव. महाराज जीवाच्या विचाराच्या निश्चयाने मरणाच्या हातून सुटले का जगाच्या विचाराच्या निश्चयाने मरणाच्या हातून सुटले का देवाच्या विचाराच्या निश्चयाने? तुकाराम महाराज म्हणतात जीवाचा विचार नाही, जगाचा विचार नाही, देवाचा विचार नाही. मग विचार कोणता आहे? हा विचार भगवंताकडून प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्याकडून प्राप्त झालेल्या विचाराचा निश्चय झाला. आणि त्या निश्चयाने मरणाच्या हातून काया सुटली. विठ्ठला विचारे याच्यात एक मुद्दे थोडा काय, या हे जे पद आहे त्याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करा. उत्तरार्ध असा या पहिल्या चरणाचा, विचारे या निश्चय. म्हणजे या हे जे पद आहे ना, विचारे आणि निश्चय या 2 शब्दाच्या मध्ये ठेवलेलं आहे. काय याचा अर्थ? याचा अर्थ असा, एकच या हे पद विचारे या पदावरही प्रकाश टाकतं आणि निश्चय या पदावरही प्रकाश टाकतं. म्हणजे ते पद वास्तविक स्वतंत्र वापरायचं असतं तर मग महाराजांना असं म्हणावं लागलं असतं, मरणा हाती सुटली काया या विचारे या निश्चय, या डबल वापरावा लागला असता. मग डबल या खर्च करण्यापेक्षा महाराजांनी काय केलं, तो एकच या दोन्ही पदाच्या मध्ये ठेवला. आता तो इकडेही चालतो तिकडेही चालतो. ही लोकल सिस्टीम आहे. ती कसाऱ्याकडे जाती भीतीकडे जाती, इकडं चालतो तिकडं चालतो. विचारे याला काय म्हणतात बुवा? एक मिनिट ऐका. न्यायशास्त्रामध्ये जे हजारो न्याय सांगितले त्याच्यात देहलदीप न्याय, हा जो न्याय आहे ना, हा देहलदीप न्याय आहे. आता पुन्हा ऐकणारे काय काढलं काढलं काही नाही, सोपच आहे. शब्द तुम्हाला नवीन वाटला. देहलदीप न्याय, या न्यायाचा अर्थ असा, पूर्वी लाईट नव्हती, इलेक्ट्रिक बोर्ड नव्हतं ना पूर्वी. आजोबा पंजोबाच्या काळात राखेलचे दिवे असायचे, गरिबी फार होती, पैसा जास्त मुबलक नव्हता. आणि त्या काळच्या लोकांना 2-4 खोल्या जर असल्या तर प्रत्येक खोलीमध्ये सेपरेट दिवा लावणं आणि तो रात्रभर जाळणं आपल्या आज्या पंजाला परवडत नव्हतं पैशाच्या दृष्टीने. मग हुशार ते काय करायचे, एक दिवा पेटवायचा आणि उंबऱ्यावर ठेवायचा. आणि उंबऱ्यावर तो दिवा ठेवला का तो दिवा त्याही खोलीत उजेड पाडायचा आणि याही खोलीत उजेड पाडायचा. याला म्हणतात देहल दीप न्याय. देहल
म्हणजे उमरा आणि दीप म्हणजे दिवा. दियल म्हणजे दोन्हीकडे, याही घरात आणि त्याही घरात. तसं निश्चय विचारे याच्यामध्ये जो या आहे तो या विचारावर निश्चय प्रकाश टाकतो, निश्चयावर प्रकाश टाकतो. या विचारे या निश्चय काया मरणा हाती सुटली. पण प्रश्न असाच राहिला, पण विचार कोणता आहे बुवा? तर तो विचार सांगण्याकरता आणि तो विचार तुम्हाला ऐकण्याकरता 1 मिनिट तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायात यावं लागल. 1 मिनिट 8व्या अध्यायात आले का? होत म्हणा, येऊ नका पण होत म्हणा, तिथंच बस आपण होत म्हणा. आले ना? चांगली माणसं असं बोलवल्यावर येत जा. 11व्या आपलं 8व्या अध्यायात आले ना गीतेच्या 8व्या अध्यायाचा 14व्या नंबरचा श्लोक डोळ्यापुढे आणा. आला म्हणा. असेच माणसं पाहिजे हो. काय प्रेम आहे परमात्मा बघा. 8व्या अध्यायाचा 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तिथं भगवान हा विचार प्रगट करतात. विठाला काय श्लोक आहे? अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्य चेता हा मां स्मरति. बरका अर्जुना, काय अनन्य होऊन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी जे माझं नित्य चिंतन करतात, स्मरण करतात. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः. मी काय करतो? पर त्याच्या स्मरणामध्ये एक आहे निष्कामता आहे. निष्कामता म्हणजे तो माझं स्मरण करतो, तो माझी भक्ती उपासना शरणागती करतो, पण फळाची अपेक्षा करीत नाही. त्याच्या मोबदल्यात काही मिळावं अशी इच्छा धरीत नाही. आणि असा जो निष्काम वृत्तीनं अनन्य होऊन सदा सर्व काळ माझं स्मरण करतो अर्जुना, त्याच्या करता मी काय करतो? ऐक काय करतो देवा तू? त्या श्लोकाखालच्या ओव्या वाचायच्या, खूप गोड आहे. पण त्या ओव्या आता कीर्तनातून घरी गेल्यानंतर, आता जेवण तर इथंच होणार तुमचं. मग जेवण झालं, कीर्तनातून घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी काढायची, 8वा अध्याय उघडायचा, 14वा श्लोक काढायचा आणि त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या अर्थासहित वाचायच्या. तुमच्या लक्षात मी ओव्या खूप आहे, मी त्याच्यातले फक्त 2 सांगणार आहे तुम्हाला, जास्त नाही सांगणार. मी फक्त 2 ओव्या सांगणार आहे. का बरं? कारण तुम्हाला काही काम पाहिजे ना घरी. मग बाकीच्या ओव्या तुम्ही घरी वाचायच्या. मी 2 सांगणार आहे. ज्या 2 सांगणार आहे त्यातली पहिली ओवी ही आहे. विठाला ते ऋणवैपण दे कोणी आणती, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. ऐक अर्जुन, काय त्यांनी निष्काम भावनेनी माझी सेवा करून माझ्या डोक्यावर जे कर्ज करून ठेवलं, त्या भक्ताच्या देह सोडण्याची वेळ जेव्हा येते, त्याचा जेव्हा अंतकाळ येतो, त्याच्या अंतकाळाच्या वेळी त्यांनी केलेलं ऋण डोळ्यासमोर मी ठेवतो. ते ऋणवैपण दे कोणी आणती, त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी काय करतो? भक्ताची तनु त्यागी. त्यांनी शरीर सोडण्याच्या वेळी मी त्याच्या जवळ हजर होतो आणि मी त्याची परिचर्या करी, म्हणजे मी त्याची सेवा करतो. भक्ताच्या मृत्यूच्या समयी मी स्वतः जातीनं तिथं येतो आणि मी त्याची सेवा करतो. सेवा करतो तर देव सेवा करतो म्हणजे नेमकं करतो काय? तर पुढची ओवी 2 नंबरची ओवी. देव वैकल्याचा वारा जने
जने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. माझं सांगणं संपलं आता. जर मी त्याच्या जवळ गेलो नाही आणि त्याला धीर मरणाच्या वेळी दिला नाही तर तो आयुष्यभर परमार्थ करून आपला वागी कोणीच नाही अशी विफलता, असा वैफल्यग्रस्त विचार त्याच्या मनात येऊ नये. देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा. तो विफल होऊ नये, वैफल्यग्रस्त होऊ नये. मग मी काय करतो, त्याच्या जवळ येतो, सेवा करतो. म्हणजे काय करतो तर त्याला आत्मबोध देतो. मी त्याला काय देतो, आत्मबोधाची या पांजिरा, आत्मबोध देतो. आत्मबोध म्हणजे त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतो. बोध म्हणजे ज्ञान देतो. आत्मबोधाची या पांजिरा. आणि तो आत्मबोध नावाचा विचार भगवंताकडून प्राप्त झाला आणि त्या विचारावर बुद्धीने निश्चय केला आणि त्या निश्चयाचा परिणाम आमचा मरणाशी संबंध संपला. महाराज म्हणतात मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. आणि या विचाराच्या निश्चयाने मरणाचा संबंध संपला आणि त्याच्यामुळे आता जन्म मरणाची चिंता आम्हाला शिल्लक राहिली नाही. अभंगाचं एकच चिंता आहे मरणाची आणि भगवत भक्ताला चिंता नाही मरणाची. मरणाचा संबंध सांग. जन्म मरणाची काहीशी चिंता तुझ्या शरणागता पंढरीनाथा. आता त्यांना चिंता. भगवान म्हणतात अर्जुना त्याला चिंता करायचं कारणच नाही. माझा भक्त म्हणतो मरणाची चिंता करतो, त्याला भक्त म्हणूच नको. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काही समर्थाची कांता पोरांना मागे. आता त्याला चिंता नाही. त्याच्यामुळे महाराज म्हणतात मरणाचा संबंध संपला. आता काय झालं, नासोनिया गेली खंती. खंती म्हणजे चिंता. काय झालं, नासोनिया गेली. आणि चिंता कोणती, एकच चिंता. सगळ्यांना एकच चिंता, मरण मरण मरण. माणूस रात्रंदिवस चिंता तीच करतो मरणाची. आणि तीच चिंता आमची संपली. नासोनिया गेली खंती. आता सहज अवस्था प्राप्त झाली. आता जो भोग भोगतो ना सहज आहे, सहज सहज. आता मारून फुटकून नाही. आपणही भोग भोगतो बर का. आपणही सगळे स्त्री पुरुष भोग भोगतो, पण आपल्या भोगाच्या भोगण्यात सहजता नाही. मग आपलं मारून मुटकून मारून. आता कीर्तन आटोपल्यावर जेवायला बसणार. काय स्वयंपाक काय, जिलेबी, गुलाबजाम. सगळेजण पंक्ती धरणार, गुलाबजाम समोर येणार, सगळेजण गुलाबजाम खाणार. पण मोकळ्या मनाने खाणार का, मजबुरी. मन आवरत नाही, शरीराला सोसत नाही. मन आवरत नाही, शरीराला सोसत नाही. बळबळ दोन खाल्ली, तिसऱ्याला हात लावल्यावर शेजारी म्हटलं शुगर, साखर. मारून मुटकून भोग आहे हा सगळा. आपल्या जीवनामध्ये सहज भोग नाही, सहज भोग नाही.
त्यांची मरणाचा संबंध संपला, चिंता संपली आणि सहज अवस्था ब्रह्मानंदाच्या भोगाची प्राप्त झाली. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आणि बा मरणाची चिंता संपल्यामुळं दुःखच राहिलं नाही ना. आता दुःखाचं दर्शन नाही. काय गंमत आहे बघा. काय महाराज म्हणतात, न देखेशे झाले श्रम. आता श्रम न देखेशे झाले. श्रम म्हणजे दुःख, त्याचं दर्शन नाही. न देखेशे झाले श्रम. आणि का बरं तर आले वर्म हाता. हे वर्म हातात आलं. आत्मबोधाच्या विचाराच्या निश्चयाचं वर्म हातात आलं आणि ते वर्म हातात आल्यामुळं मरण संपलं, मरणाची चिंता संपली आणि दुःखाचा संबंध संपून गेला. आता दुःखाचं दर्शन नाही का, वर्म हातात आलं. म्हणणं देखेशे झाले श्रम, आले वर्म हात आहे. आणि या विचाराच्या निश्चयाचा शेवटी परिपाक झाला. परिपाक काय झाला? परिपाक असा झाला का आता जीव हा परब्रह्म स्वरूपापासून वेगळा राहिला नाही. आता त्याला काहीच करायची गरज नाही. का? कारण तो मूळ परब्रह्म स्थितीला पुनश्च जाऊन प्राप्त झाला. आता तो वेगळा उरला नाही. म्हणून तुका म्हणे कैची मोठे जीवन राळा. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची विनोबा रघुमाई. काया विचारे या निश्चय. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. असा आपला आत्मानुभव परमार्थाच्या साधनेचा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. त्या महाराजांच्या अनुभवाचा आपण आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग जो आहे तो थोडासा अवघड आहे. अवघड म्हणजे तो वेदांताच्या चिंतनाकडे नेणार आहे, तत्वज्ञानाच्या चिंतनाकडे नेणार आहे. वेदांताचं चिंतन जड असतं. ते सर्व श्रोत्यांना भावत नाही, आवडत नाही, पेनवत नाही. ते जड असतं. तरी सुद्धा मी माझ्या युक्ती प्रयुक्तीनं त्याला जितकं सोपं करण्याचा प्रयत्न करता येईल तितकं सोपं करून तुमच्या पुढे मांडण्याची कसरत मी या ठिकाणी केलेली आहे. आणि वेळ आपला संपुष्टात आलेला आहे. आपण वडगाव रासाई या ठिकाणी आज सगळेजण एकत्र जमून ही जी सेवा या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत ती वैकुंठवासी परमपूज्य पिता